ठाण्यामध्ये अनेक मंडळांनी वेगवेगळे देखावे सादर केले, मात्र आपण सध्या ठाण्यातील काजूवाडीचा राजा या मंडळाकडे आहोत आणि याच ठिकाणी सुबक अशी मूर्ती गणरायाची साकारण्यात आलेली आहे आणि याच मंडळाने पाहायला गेलं तर पेशवेकालीनचा महल पूर्णतः या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। आपल्यासोबत ठाण्यातील माजी महापौर मंडळाचे अध्यक्ष अशोक वैद्य आहेत, त्यांच्याशीच आपण बातचीत करणार। सर, किती दिवस लागले या मंडळांनी हे साकारण्यासाठी? कशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी सुचली? काजूवाडी वैद्यनगर रहिवासी मित्रमंडळ काजूवाडीचा राजा ह्या नावाने ओळखला जाणारा हा गणराय आपण पाहिला असेल की गेले 45 वर्ष ह्या मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रमाच्या माध्यमातून हा उत्सव देखील तशा प्रकारे साजरा होत आहे। ह्या वर्षी आपण पेशवे महल केलेला आहे। एक सर्वांच्या सूचनेनुसार काहीतरी एखादा देखावा आपला ऐतिहासिक करावा, त्या दृष्टीने ह्या वर्षी तशा प्रकारच्या सूचना मंडळाच्या वतीने आलेल्या होत्या आणि आज आपण ह्या ठिकाणी पेशवे महल एक ठीक आहे जितकं करता आलं तेवढं केलेलं आहे। गेले 25 दिवसा म्हणजे गणपतीच्या 25 दिवस अगोदरपासून काम सुरू झालं आणि शेवटच्या दिवशी एक दिवस अगोदर हे काम संपलं होतं। एक चांगला देखावा आपल्या ठाणे शहरामध्ये करावा अशा प्रकारची संकल्पना आमची नेहमी असते। ठाण्यातले बरीचशी लोक ह्या ठिकाणी दर्शनाला येतात, रात्री म्हणजे रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत देखावा पाहायला येतात, गणरायाचे आशीर्वाद घ्यायला येतात। हाच खरा आमचा एक लोकांपुढे आपण सादर केलेला देखावा असेल किंवा गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी येणारे लोक ही सर्वात महत्त्वाची आहेत, हे समजूनच आम्ही आतापर्यंत कार्य केलेलं आहे। मूर्तीचं काय विशिष्ट आणि या ठिकाणी फळांची आरस देखील सजवण्यात आलेली आहे? नाही, हे प्रत्येक सालाबादप्रमाणे जे लोक नवस बोलतात त्या नवसाप्रमाणे त्यांचं नवस फेडल्यानंतर प्रत्यक्ष फळं असतील किंवा मग नारळ असतील, नारळांची 21 तोरणं असतील किंवा 11 असतील, हे विविध ह्या ज्यांच्या त्यांनी ह्या ठिकाणी संकल्पना मांडली असेल त्यानंतर हे त्यांची संकल्पना पूर्ण होते। त्या दृष्टीने अशा प्रकारची मांडणी लोक येऊन स्वतःहून करत असतात। हा गणपती एक नवसाला पावणार आहे अशा प्रकारची धारणा नागरिकांची आहे, इथल्या ठाण्यातल्या लोकांची आहे। आम्ही म्हणण्यापेक्षा लोकांची हे गणराज नवसाला पावणार आहे, त्यासाठी बऱ्याचशा लोक इथं येऊन आपली नवस करतात। दुसऱ्या वर्षी पुन्हा जर आपलं नवस फेडतात देखील, अशा प्रकारची बऱ्याचशा भाविकांकडून ऐकण्यात आलेलं आहे। जसं आपण पाहिलं की गणरायाच्या उजव्या बाजूला एक आपण ते नवसाचं एक हे घातलेलं आहे, बाली म्हणतात त्याला, ती घातलेली आहे। तर तशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून गणराय नवसाला पावणार आहे ह्या दृष्टीने आपण हा उत्सव साजरा करत असतो आणि लोकांचाही देखील ह्याला चांगला प्रतिसाद मिळतो। लालबागप्रमाणे त्यांचे हात आणि पाय देखील सोन्यासारखे त्यांचं आवरण देण्यात आलं? नाही, लालबाग फार मोठा मंडळ आहे, आम्ही एक छोटे मंडळ आहे, पण लोक जसे येतात हे जे काही समजा पादुका आहेत किंवा आशीर्वादचा हात आहे हे लोकांनी म्हणजे दिलेलं आहे। ते ज्यांची मनोकामना आहे ती पूर्ण झाल्यानंतर लोकांनीच ह्या ठिकाणी ते दिलेले जे काही पादुका असतील किंवा आशीर्वादाचे हात आहे नागरिकांनी झालेला त्यांचं झाल्यानंतर पुढच्या वर्षी देखील आपलं नवस फेडण्याचा हा एक प्रकार आहे। शेवटचा प्रश्न, काय संदेश देणार इतर मंडळांना देखील आणि 10 दिवसात काय काय उपक्रम तुम्ही राबवले? नाही, 10 दिवसात प्रत्येक समाजाचे इथे भजन होत असतं। आंध्रा समाजाचं होतं, त्याच्यानंतर उत्तर भारतीय होतं, त्याच्यानंतर गुजराती मारवाडी समाजाचं होतं, त्यानंतर पंजाबी समाजाचं होतं आणि इतरही अजून 2 समाज आहेत। असे 7 समाजाची ह्या ठिकाणी भजन कीर्तन फक्त असं होत असतो। इतर कुठलाही कार्यक्रम फक्त देखावा करणारा कार्यक्रम, दिखावा करायचा अशा प्रकारचे कार्यक्रम होत नाही। नाच गाणी वगैरे असं नाही, फक्त जे काही परंपरा कोकणातली आहे, जी नाचाची परंपरा आहे तशा प्रकारचा नाच एक शेवटच्या दिवशी असतो। काही उत्तर भारतीय आहेत, काही आपले मराठी गीत गाणारे काही टीम आहे उत्तर भारतीयांची, ते देखील लास्टच्या दिवशी ह्या ठिकाणी येऊन गातात। प्रत्येक मंडळांना हीच विनंती असते की स्वच्छता राखा, स्वच्छता फार महत्त्वाची आहे। गणराया जेव्हा येतो तेव्हापासून स्वच्छता आपल्या मंडपाच्या बाहेर आणि मंडपाच्या आत देखील असावी। आपली संस्कृती टिकवण्याचं काम सर्वांनी करावं। जी आपण स्पीकरवर गाणी लावतो ती देखील कुठल्या तरी त्या पिक्चरच्या संलग्न असणारी संगीत नसावं अशा प्रकारची आमची भावना आहे आणि तशाच प्रकारचं काम आमच्या मंडळाच्या वतीने होत असतं। मंडळ फक्त गणेश उत्सवावरती मर्यादित नाही तर
त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, महिलांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, विविध आरोग्य शिबिरं असतील, काही दर्शनं असतात, धार्मिक दर्शनं ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा लोकांचं दर्शन देखील संस्थेच्या मार्फत आम्ही करत असतो. आणि बरेचसे कार्यक्रम आहेत, जसं की गणेश दर्शन स्पर्धा आहे, किल्ला रांगोळी स्पर्धा आहे. जी आपली संस्कृती आहे, दिवाळीनिमित्त किल्ला रांगोळी स्पर्धा, ते रांगोळी आपल्या दरवाजात काढावी अशा प्रकारची हा विषय आत्ता गणपतीचा नसला तरी दिवाळीमध्ये देखील रांगोळी आपल्या घरासमोर एक दिवा लावा, आपलं मांगल्य त्या ठिकाणी तयार होतं अशा प्रकारची आमच्या भावना आहे. आणि आम्ही कुठलेही सण करत असताना प्रत्येकाच्या घरी जाऊन साजरा, म्हणजे प्रत्यक्षाच्या घरी जाऊन करतो, ह्या ठिकाणी कोणाला बोलवत नाही आम्ही. संस्कृती जपत आपला गणेशोत्सव साजरा करावा, लोक उपयोगी अशी कार्यक्रम ठेवावे असं मंडळाचे अध्यक्ष अशोक कोयतेंनी सांगितलं. मात्र हा जो देखावा पाहण्यासाठी, या ठिकाणचा महल पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक ठिकाणावरून आता लोक येतात. पेशवेकालीन एक ऐतिहासिक असा महल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. काजूवाडीचा राजा या ठिकाणी पाहण्यासाठी लोक आता ठाण्यात येत आहे. मात्र बघायला गेलं तर मूर्ती देखील सुबक आहे आणि मूर्तीसोबत या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठे प्रमाणात या ठिकाणी त्यांची सजावट देखील करण्यात आली. फळांचे आरस देखील या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. पूर्णतः मंडळाने 10 दिवस विविध उपयोगी कामे या ठिकाणी करत आहेत. मात्र पाहायला गेलं तर अनेक मंडळांनी देखील या ठिकाणी बोध घ्यावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्कीच संस्कृती जपत, आपला परंपरा जपत या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करावा असा देखील त्यांनी आता संदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे इथेच गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.